मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंची वेळ जी आहे ती दिवसेंदिवस अजूनच खराब होत चाललेली आहे. म्हणजे आतापर्यंत बीजेपीचे काही नेता, शिंदेंच्या शिवसेनेचे काही नेता उद्धव ठाकरेंवर आणि ओव्हरऑल त्यांच्या पक्षांवर टीका टिप्पणी करत होते. पण आता त्यांचेच मित्र पक्षातले नेते म्हणजे काँग्रेसमधले दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते आता उद्धव ठाकरेंना ज्ञान द्यायला लागलेत की शिवसेनेची अशी दशा झाली का आणि कशा प्रकारे त्यांनी आणि त्यांच्या एक प्रकारे नरेटिव्हमुळे शिवसेनेचं नुकसान झालं हे काँग्रेसचे नेते आता त्यांना सांगतायत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काँग्रेसचे जे हुसेन दलवाई आहेत त्यांनी काल मीडियासमोर एक बाईट देताना म्हटलं की शिवसेनेनं मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं आणि ही त्या पक्षाची सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे झालं असं त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेने मराठी मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं आणि RSSला मदत केली आणि ती मदत केल्यामुळं कुठे ना कुठं महाराष्ट्रात BJPला एक वाढ देण्यात शिवसेनेनेच मदत केली असं त्यांचं म्हणण्याचं एक उद्दिष्ट होतं. त्यातून शिवसेनेच्या चुकीमुळं मुंबईचं गुजरातीकरण होत आहे. सुरुवातीनं म्हणजे आता गुजरातींचं एक प्रकारे प्रबळ पक्ष जो आहे, गुजरातींचं जे एक प्रकारे जी पॉवर आहे ती मुंबईत वाढते असं हुसेन दलवाई यांचं म्हणणं आहे. त्यांनी एक सजेशनसुद्धा उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे की लवकरात लवकर शिवसेनेनं आता आपलं जे काही चाललेलं आहे ते सगळं सोडून मराठीचा मुद्दा हा परत एकदा उचलावा आणि त्यामुळं शिवसेनाचं एक रिवायवल होऊ शकतं असं त्यांचं मत आहे. एकतर माझं असं म्हणणं आहे की हुसेन दलवाईंनी पहिला आपल्या पक्षांवर टिप्पणी करावी. म्हणजे ज्या प्रकारे त्यांचे प्रदेशाध्यक्षांवर आरोप लागत आहेत की त्यांनीच BJPला मदत केलेली आणि त्यांच्यामुळेच काँग्रेस एक प्रकारे हरली आहे आणि त्यांच्याच पक्षातले विजय वडेट्टीवार हे नाना पटोलेंवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मग तेव्हा त्यांनी जे दलवाई आहेत त्यांनी पहिला आपल्या पक्षात जावं आणि एक प्रकारे लक्ष द्यावं आणि मीडियाला सांगावं की पक्षात चाललंय तरी काय आणि पुढचा प्रदेशाध्यक्ष आपला कोण असेल, त्यावर काय भांडण चाललंय ह्याच्यावर चर्चा करावी. म्हणजे हे शिवसेनेवर एक प्रकारे टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या पक्षावर लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट ही की उद्धव ठाकरेंचं जे पतन आज होत आहे ते ॲक्च्युली मराठीचा मुद्दा सोडला किंवा हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला यामुळे नाही आहे. त्याच्यामागं दोन कारणं आहेत. म्हणजे प्रमुखतः दोन कारणं आहेत, त्याच्याशिवाय अनेक कारणंसुद्धा आहेत. त्यातली प्रमुख दोन कारणातलं पहिलं कारण 2019ला जी युती त्यांनी सोडली ती ॲक्च्युली जास्त इफेक्टिव्ह ठरली असं नाही म्हणणार मी. कारण युती या तुटतात, परत होतातही. कारण उद्या उद्धव ठाकरे कदाचित BJP सोबत परत येतील, काही होऊ शकतं. स्वतः देवेंद्र फडणवीससुद्धा आता हेच म्हणतायत की भविष्यात कधीही काहीही होऊ शकतं, ह्याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे युती तोडली किंवा BJPला दगा दिला याचा जास्त परिणाम उद्धव ठाकरेंच्या पक्षावर झाला असं मी मानत नाही. फरक पडला तो ह्याच्यामुळं की काँग्रेससोबत त्यांनी जी आघाडी केली आणि मुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि त्यानंतर आपली विचारधारा सोडून त्यांनी ज्या प्रकारे काँग्रेसची विचारधारा एक स्वीकारली आणि आपण किती प्रकारे मुसलमानांचे एक शुभचिंतक आहोत, मुसलमानांचे काँग्रेसपेक्षाही जास्त आम्ही विचार करतो अशा प्रकारचा मेसेज किंवा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो उद्धव ठाकरेकडून झाला आणि तिथेच शिवसेनेनं ॲक्च्युली माती खाल्ली. कारण दुसऱ्या अपोजिट साईडला तुम्ही अजित पवारांकडे बघाल तर ज्या प्रकारे त्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि त्याच्यानंतरही त्यांनी लगातार बार हे सांगितलं की मी अजूनही शाहू फुले आंबेडकरी विचारधारा सोडलेली नाही आहे, मी फक्त सत्तेसाठी, कारण सत्ता असली तरच मतदारसंघात कामं होतात आणि त्यामुळेच मी सत्तेत चाललो आहे, हा मेसेज त्यांनी एकदम प्रखरपणे जनतेसमोर त्यांच्या मतदारांसमोर मांडला होता. कारण योगी आदित्यनाथ जेव्हा महाराष्ट्रात आले विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्यांनी तो नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे तो अशा या नाऱ्याला अजित पवारांनी बिलकुल विरोध केला होता. मी एक है तो सेफ है या नाऱ्याला समर्थन करतो अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं होतं. म्हणजे युतीत राहून सुद्धा त्यांच्या एक मोठ्या नेत्याच्या दिलेल्या नाऱ्याला विरोध करणं अजित पवारांनी इथपर्यंत मजल मारलेली होती आणि आपली विचारधारा ही तीच आहे हा मेसेज त्यांनी बिलकुल स्पष्टपणे आपल्या मतदारांना दिलेला होता आणि त्यामुळे त्यांची मतं ही इंटॅक्ट राहिली. पण उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारांना जी त्यांची कोअर हिंदुत्वाची आयडियॉलॉजी होती तिथं त्यांनी त्यागलीच. मराठी मुद्दा तर गेलाच गेला, पण एका बाजूला जी मुस्लिम मतं त्यांना लोकसभेत मिळाली ती वापस रिगेन करण्यात विधानसभेत यशस्वी राहिलेले नाही आणि त्याच्यामुळेच त्यांना नुकसान झालं यामुळं. आणि दुसरं कारण हे होतं की जेव्हा सरकारमध्ये ते गेले, जेव्हा मुख्यमंत्री ते झाले त्या काळात ॲक्च्युली संघटना ही शिवसेनेची सगळ्यात जास्त मजबूत व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्रीच एकनाथ शिंदेंसारखे इतर लोक हे आपल्या मुख्यमंत्र्याशी नाराज होते. मग विचार करा कार्यकर्ते किती नाराज होतील. जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्यात तर कोऑर्डिनेशन बिलकुलच नव्हतं.
अशी एक प्रकारची न्यूज, अशा प्रकारचे इन्साईट्स आम्हाला येतात की त्या काळात जे शाखा प्रमुख होते किंवा कार्यकर्ते पदाधिकारी यांना बिलकुल इम्पॉर्टन्सच नव्हतं शिवसेनेत, आणि त्याच्यामुळेच ही दुभागणी झाली. म्हणजे ओव्हरऑल ही दोन कारणं होती. एकतर आपली विचारधारा सोडणं आणि संघटना मजबूत करणं, ज्या काळात ॲक्च्युली मजबूत करायला पाहिजे होती ती मजबूत झाली नाही, आणि आत्ता ॲक्च्युली खरं तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्याच्यावर काम न करता अजूनही उद्धव ठाकरे हेच समजत आहेत की ठाकरे ब्रँड हा माझ्याकडे आहे आणि मलाच जनतेने ॲक्च्युली बाळासाहेब ठाकरे यांचा खरा उत्तराधिकारी मानला पाहिजे. पण ते मानण्यासाठी तुम्ही विचारधारा तर बाळासाहेबांची बऱ्याच स्वीकारा ना. तुम्ही लोकांना दाखवा तरी की तुम्ही अजूनही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही अजूनही मराठीचा मुद्दा धरून चाललेला आहात. तुम्ही याच्या विपरीत वागताना दिसताय. तुमची मतदार हे हिंदुत्ववादी नसून, तुमचे मतदार हे मराठी नसून ते मुस्लिम आहेत, अशा प्रकारचे एक आयडियॉलॉजी, एक विचारधारा तुम्ही स्वीकारली आहे. अशा प्रकारचा मेसेज हा जनतेला गेलेला आहे आणि तो लगातार अजूनही तुमच्या एक वागण्यातून जातोय. कारण दुसऱ्या बाजूला संजय राऊतसारखे लोक तर तुमच्या पक्षात आहेतच, जे की तुमच्या पक्षासाठी कमी आणि भाजपसाठी, शिंदेंसाठी जास्त काम करताना दिसतात. सगळ्यात पहिला त्यांना आपल्या पक्षातून बाजूला काढा, तेव्हाच काहीतरी पक्षाचं भलं होईल. आणि दलवाईसारख्या लोकांसाठी तर एकच माझा एक उपदेश आहे की तुमच्या पक्षात लक्ष द्या. शिवसेनेत काय चाललं आहे ह्याच्याने तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. तुम्ही लक्ष द्या तुमच्या काँग्रेसमध्ये काय चाललं आहे, तुमच्या प्रदेशाध्यक्षाला कशा प्रकारे टार्गेट केलं जातं आहे तुमच्याच नेत्यांद्वारे, ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या, ना की उद्धव ठाकरेंच्या पक्षात काय चाललं आहे ह्याच्यावर.